नमस्कार, मी श्रीकांत तुमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. एक नवीनच मुद्दा समोर आलेला आहे. आता व्हिडिओ 4 वाजता तुमच्या पुढे येतोय. आज दिवसभरामध्ये ते चित्र स्पष्ट होईल की तामिळनाडूमध्ये सरकार कोण आणि कसं स्थापन करणार. विजय यांच्या पक्षाला 108 आमदार मिळालेले आहेत. काँग्रेसने आपण पाठिंबा जाहीर केला का, त्यांनी पत्र दिलं का, ह्यांनी मागितला त्यांनी दिला, बाजूला ठेवा. पण काँग्रेसचे 5 आमदार गृहीत धरले तरी 8 आणि 5 13 म्हणजे 113 होत आहेत फक्त. 118चा जो जादू आकडा आहे तो काही त्याच्यानं पूर्ण होत नाही. डाव्या पक्षांनी त्यांच्याबरोबर येतील असं समजलं जात होतं, पण डाव्या पक्षांनी स्पष्ट केलं की आम्ही DMK बरोबर जाणार आहेत. म्हणजे आम्ही काँग्रेस बरोबर नाहीत, आम्ही विजयच्या पक्षाबरोबर नाहीत, आम्ही सत्तेच्याच बरोबर नाही. आता बाकीचे जे छोटे छोटे पक्ष आहेत, अपक्ष आहेत, त्यांची काय भूमिका आहे ती अजून समोर आलेली नाही. आणि त्याच वेळीच नेमकी अशी एक बातमी आलेली आहे, AIADMKनी पाठिंबा द्यायची तयारी दर्शवलेली आहे. जर AIADMKचा पाठिंबा मिळाला तर हे सरकार स्थिर होईल. बाकी मंत्रिमंडळाचं वाटप, सत्तेचं वाटप कसं काय ते वेगळे मुद्दे आहेत. पण जर सरकार स्थिर म्हणून व्हायचं असेल तर काँग्रेसचा पाठिंबा कामाला येत नाही. डावे पक्ष थोडेच आहेत, त्यांचा पाठिंबा कामाला येत नाही. आणि अपक्ष आणि काँग्रेस आणि डावे ह्याच्यावरचं जे सरकार आहे, काठावरचं बहुमत असलेलं सरकार, ते टिकण्याची शक्यता नाही. आता नेमका जो मुद्दा आम्ही काल परवापासून उपस्थित करतो निकाल लागल्याच्या नंतर, की काँग्रेसनी आपणहून ह्यांना पाठिंबा द्यायची जी गोष्ट केली, किंवा इंडिया आघाडीत मुळात बळकट असावी, किंवा जर हे सगळं तुम्हाला करायचं होतं, पाठिंबा द्यायचा होता, तर तुम्ही आधी DMKला का नाही विचारलं. कारण की कालपासून DMKच्या प्रवक्त्यांनी बाकीच्यांनी थैथयाट सुरू केलेला आहे. त्यांचं चढफडाट होतो आहे. काँग्रेसनी न विचारता परस्पर विजय यांच्या पक्षाला पाठिंबा दिला. म्हणजे इंडिया आघाडीत इतक्या वर्षापासून बरोबर होते. त्याच्यानंतर स्टॅलिन यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींना कसं जाहीर सभांमधून बोललं होतं, राहुल गांधी त्यांना आपला मोठा भाऊ कसं म्हणत होते. एवढं सगळं असताना नेमकं ह्या निवडणुकीच्या काळामध्ये राहुल गांधी तामिळनाडूमध्ये फिरकलेच नाही. युती केली, काहीतरी 28 एक जागा, 25-30 जागा, 28 जागा काहीतरी भाजपच्या तेवढ्याच जागा आहेत म्हणजे लढवायला, त्या मागून घेतल्या. राज्यसभेची हट्टानं जागा मागून घेतली एक. एवढं सगळं असताना त्यांचे 8 खासदार निवडून आलेले त्या सगळ्या मागच्या निवडणुकीच्या काळात. आणि आता मात्र प्रत्यक्षामध्ये जेव्हा असं म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये साथ देणं म्हणतात, कारण की मित्राची परीक्षा अडचणीमध्ये होते, सुखामध्ये नाही दुःखामध्ये होते असं म्हणतात. आता सत्ता गेलेली आहे, प्रबळ असा विरोधी पक्ष म्हणून तिथे ठामपणे उभं राहायची गरज आहे तामिळनाडूमध्ये. अशावेळी नेमकं काँग्रेसने सत्तेच्या मोहापायी इकडं जायचं ठरवलं, ही टीका होते आहे. दुसरीकडून काँग्रेसची अडचण आहे, तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटण्यासारखं, किंवा गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं असं जे आपल्याकडं म्हण तसं आहे. आता ह्यांनी 5 दिला जरी पाठिंबा तरी ते सरकार स्थिर होत नाही. त्यांना सबळ मोठा असा पाठिंबा पाहिजे आहे, जो आत्ताच्या परिस्थितीमध्ये AIADMKकडून मिळू शकतो. त्यांच्या आपसातले जे मतभेद असतील ते बाजूला ठेवा. भाजपचा जेमतेम एकच आमदार आहे, त्याच्यामुळं भाजप हा मुद्दाच नाही तिथे सत्ता स्थापनेच्यासाठी म्हणून, आकड्यांसाठी म्हणून. पण भाजपचा नेमका पुढचा रोल जो सुरू होतो ते केंद्रामध्ये बळकट अशी सत्ता आहे. ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवरचे प्रादेशिक पक्षांचे नेते, विशेषतः तरुण नेते, तेलंगणातलं आपलं आंध्र प्रदेशमधलं उदाहरण आहे ते पवन म्हणून जे नेते आहेत, त्याच्यानंतर चिराग पासवानचं उदाहरण आहे बिहारमधलं, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातलं उदाहरण आहे एकनाथ शिंदेंचं. विरोधी पक्षातले, प्रादेशिक पक्षातले तरुण नेते आणि ते नेतृत्व आणि त्यांचा पक्ष यांना जवळ करण्याचं एक धोरण जे भाजपने ठरवलेलं आहे. आणि नितीश कुमार तर सिनियर होते आधीपासून, म्हणून मी नितीश कुमारांचं नाव घेत नाही. हे जे सगळे नवीन नेते आहेत आणि त्यांचे जे पक्ष आहेत त्यांना उभारी देण्याचं काम मोदी करत आलेले आहे. त्या सगळ्या मालिकेमध्ये आता विजयन यांचा पक्ष नेमका बसतो आहे आणि त्यांची पण ती गरज आहे तिकडून. आता अशा वेळी व्यावहारिक पातळीवरती जर AIADMKला त्यांनी काय म्हणता येईल त्याला, की त्यांच्यासमोर हा प्रस्ताव केला किंवा दोघांमध्ये मध्यस्थता घडून आणली, जे काही त्यांचे मतभेद आहेत ते मिटवले. यापूर्वी चंद्रबाबू नायडूंबरोबर असेच मतभेद होते ते मिटवले. चंद्रबाबू नायडू तर विरोधात गेले होते, वाटेल ते बोलले होते, अविश्वासाचा ठराव आणलेला होता. नितीश कुमारही बाहेर गेले होते, परत वापस आले. एकनाथ शिंदे भाजपबरोबर आले, त्याच्यात वेगळं काही नाही. पण अजित पवारांसारखे ज्यांनी कधीच आजतागायत भाजपशी किंवा शिवसेनेशी युती केली नव्हती, तो राष्ट्रवादीचा गट आपल्याबरोबर आणला. नुसता आणला नाही, निवडणूक पूर्व युती करून 2024ची लोकसभा विधानसभा दोन्ही लढवल्या. लोकसभेमध्ये पराभव झाला तरी काही बदल होऊ दिला नाही.
विधानसभा पण एक दिलाने लढवली, त्यांचेही आमदार पडतील असं काहीही काड्या केल्या नाहीत. उलट त्यांचे जास्तीत जास्त आमदार जेवढ्या जागा दिल्या त्या निवडून कशा येतील हे पाहिलं. हे सगळ्यांच्या समोर आहे. अजून एक मी तुम्हाला वेगळा मुद्दा सांगतो. हे विश्लेषण करताना ते करत नाहीत आणि आम्ही असं केलं की लगेच हे भाजपचे आहेत म्हणून बोंबा मारायला मोकळे. जेव्हा की विरोधी पक्षांच्या अशा पद्धतीनं जेव्हा सरकार स्थापन झाली, HD कुमारस्वामीचं कर्नाटकातलं उदाहरण आहे. वारंवार काँग्रेसने अशांना धोका देऊन ती सरकारं पाडलेली आहेत किंवा ती सरकारं टिकू दिलेली नाही आहेत. किंवा पंतप्रधान पदाचं तर उदाहरणच आहे. चरण सिंगांना इंदिरा गांधींनी पाठिंबा दिला, सरकार बनाने के लिए दिया था, चलाने के लिए नहीं. 5 महिन्यात 4 महिन्यात सरकार कोसळलं. चंद्रशेखरांचं सरकार कोसळलं, देवगौडांचं सरकार कोसळलं, इंद्रकुमार गुजरालचं सरकार कोसळलं. 4 सरकार केंद्रातली काँग्रेसच्या पाठिंब्यावरची कोसळली. राज्यांमध्ये सुद्धा. म्हणून मी तुम्हाला कर्नाटकातलं ताजं उदाहरण सांगितलं की ते सरकार टिकतच नाही, ते टिकू देतच नाहीत 5 वर्ष. त्याच्यामुळं तसंही काँग्रेसचं तिथं काही नाहीच, 5च आमदार आहेत. मग जर बाहेरच्या पक्षातून आलेली माणसं, म्हणजे सगळ्यात पहिलं उदाहरण अशातलं घेता येईल हेमंत बिस्व शर्मा. सलग दुसऱ्यांदा आता ते आसामच्या मुख्यमंत्रीपदी बसत आहेत. त्यानंतर सम्राट चौधरी जे आता बिहारचे मुख्यमंत्री झाले ते काही मूळ भाजपचे नाही आहेत, त्यांनी तिथं बसवलेलं आहे. ज्या पद्धतीने किंवा चंद्रबाबू नायडूंना आधी काहीच नव्हतं, त्यांना बळ दिलं, ते निवडून आले, त्यांनी इकडं पाठिंबा दिला, बदल्या तिकडं पण त्यांचं सरकार आलं. ते सरकार आता व्यवस्थित स्वतःच्या बहुमताने स्थिर आहे आंध्र प्रदेशमध्ये. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना जेव्हा कमिट केलं होतं ती पूर्ण टर्म जून 2022 पासून ते निवडणुका होईपर्यंत त्या सरकारचा पाठिंबा कायम ठेवला. कधीही चुकूनही पाठिंबा काढून घेतला नाही. मायावतींचं पण उदाहरण असंच आहे. त्यांना जेवढी टर्म दिली होती त्यांना पूर्णपणे त्या काळात त्या मुख्यमंत्री होत्या. उरलेली टर्म जेव्हा भाजपची आली तेव्हा मायावतींनी धोका दिलेला आहे. कुमारस्वामींचा असाच किस्सा आहे. त्यांना पाठिंबा भाजपने दिला होता, पण त्यांची टर्म संपल्याच्या नंतर भाजपचा मुख्यमंत्री बसवायची वेळ आल्यानंतर धोका कुमारस्वामींनी दिलेला आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सम्राट चौधरी असो किंवा हेमंत बिस्व शर्मा असो, हे बाहेरून आलेले, पण त्यांना भाजपनी मुख्यमंत्रीपदी बसवलं. आणि एकनाथ शिंदे असो, ही 3 उदाहरणं. मग ही 3 उदाहरणं की जे बाहेरचे असो, त्यांना पक्षात घेणं असो किंवा त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणं असो, भाजपने त्यांना कशी आणि काय पद्धतीनं मदत केलेली, हे जर समोर उदाहरणं असेल तर त्याच पद्धतीने तमिळनाडूमध्ये AIADMKच्या साथीनं जर हे सरकार आलं तर ते सरकार स्थिरपणे 5 वर्ष काम करू शकतं अशी शक्यता आहे. उलट काँग्रेसच्या अवतीमध्ये शक्यता अशी की काँग्रेस कधी पाठिंबा काढून घेईल आणि सरकार कोसळायला म्हणजे हे होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे आता किंवा दुसरा एक त्याच्यातला प्रकार आहे की ह्याच्यामधून AIADMK आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचं तर एकच आहे आमदार, त्याच्यामुळे त्याचं वेगळं हे करायची गरज नाही. त्यांचे जर आमदार अनुपस्थित राहिले, हे स्वतः शरद पवारांनी हा खेळ महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले 2014ला, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस बहुमताच्या वेळेस बाहेर निघून गेले होते. आवाजी मतदानानं ते सरकार सत्तेवरती आलं, जेव्हा की प्रत्यक्ष बहुमताचा आकडा गाठलेला नव्हता. 22-23 आमदार कमी होते. पण नंतर मग शिवसेनेने पाठिंबा दिला आणि तो विषयच मिटला. त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये जर लगेच काही होणार नसेल तर AIADMK बाहेर राहू शकतं, म्हणजे अल्पमताचं सरकार हे स्थापनही होऊ शकतं आणि नंतर जर वाटलं त्यांच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन जुळल्या तर ते सत्तेमध्ये जाऊ शकतं. याच्यातून चित्र हे दिसतं आहे की राजकीय खेळी करण्यामध्ये काँग्रेसची मागं कसं पडतं. तुम्ही त्यांना तातडीनं पाठिंबा जाहीर केला आणि लगेच तुमचा मित्रपक्ष असलेला DMK त्यांनी थैथयाट सुरू केला. म्हणजे त्याहीपेक्षा हे सगळं जर तुम्ही शांतपणे बोलून पडद्याआड या सगळ्या चर्चा केल्या असत्या किंवा आपले पत्ते झाकून ठेवले असते तर हे उघड झालं नसतं. जसं भाजप शांत बसून आहे सध्या, त्यांनी काहीच त्यांच्याकडून कॉमेंट केलेले नाही आहेत. पण तसं न करता त्याला परस्पर पाठिंबा जाहीर करायचा, सरकारमध्ये सामील हो म्हणायचं की जेव्हा की तुमच्याकडे पुरेसे आमदारही नाहीत. त्याच्यामुळं ही काँग्रेसनी संधी गमावलेली समोर दिसते आहे. सरळ बघूयात तिथं काय खेळ चालतो. तो तमिळनाडूमध्ये जो काही राजकीय पेच फसून बसलेला आहे त्याच्यावरची वसंतवाणी. तामिळनाडूत फसलेला पेच चाले खेच सत्तेसाठी, बहुमतासाठी हवे म्हणे 10, विजयचं पहा अडकला. स्टॅलिन पाठीत खूप सुनसुरा, काँग्रेसने धुरा ओलांडला. इंडी आघाडीत पेटले भांडण, स्वार्थाचे कांडण सत्तेसाठी. राज्यपाल म्हणे थोडा वेळ थांबा, दाखवा पाठिंबा आहे किती. विजय मिळाला केवढ्या जोशात, परी तो घशात उतरेना. कांत अवघड सत्तेचा हा खेळ, आकड्यांचा मेळ जमेची ना, आकड्यांचा मेळ जमेची ना.
विजय यांना आता समजलं असेल की एक तर आकडे पूर्णपणे मिळवावे लागतात, नाही तर असं काठावरती येऊन किंवा तोंडाशी घास येतो आणि ते अडकून बसतं. अशा वेळी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो दूरगामी राजकारणाच्या दृष्टीनं घ्यावा असं माझं मत आहे. केवळ हे पुरोगामी म्हणतायत, काहीतरी तमिळनाडूची प्रादेशिक अस्मिता आहे, हिंदी विरुद्ध तमिळ, असं काहीतरी, ह्या ज्या सगळ्या फालतू गोष्टी एकेकाळी DMKनी केल्या, AIADMKनं पण केल्या. तसं फुकट नको त्या प्रादेशिक अस्मितेच्या जंजाळात न सापडता स्वच्छपणे देशहिताचा विचार करावा, तमिळनाडूच्या विकासाचा विचार करावा आणि सकारात्मक असा निर्णय घ्यावा. व्यावहारिक पातळीवर आज तरी AIADMKचा पाठिंबा घेणे मला जास्त संयुक्तिक वाटतं. भले तो पाठिंबा मग तुम्हाला सरकारमध्ये सामील व्हायचं म्हणून घ्यायचा आहे का काठावरून घ्यायचा आहे तो मुद्दा वेगळा. पण केवळ तुम्ही भाजपमध्ये NDAत जाणार आहात म्हणून तडफडाट करणारे जे लोक आहेत त्यांना म्हणजे काय समजून सांगावं म्हणण्याच्या पेक्षा वस्तुस्थिती त्यांना पाहायची नाही असं दिसतं आहे. बघूयात काय घडतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLJ News.